अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री दत्तात्रेयाय नमः. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 2 ची संपूर्ण कथा ऐकणार आहोत. या अध्यायात दत्तात्रेय भगवानांचा अवतार, अनुसूया मातांची महान कथा आणि गुरूंचा महिमा समजतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूया. अध्याय 2. अध्याय 1 मध्ये नामधारक आणि सिद्धमुनी यांची भेट झाली. आता अध्याय 2 मध्ये सिद्धमुनी नामधारकाला दत्तात्रेय यांच्या अवताराची कथा सांगायला सुरुवात करतात. सिद्धमुनी म्हणाले, पूर्वी पृथ्वीवर अधर्म वाढला होता. लोक धर्म विसरले होते. वेद, शास्त्र, संन्यास, ब्राह्मण धर्म कमी होत होता. तेव्हा लोकांचा उद्धार करण्यासाठी भगवान दत्तात्रेयांनी अवतार घेतला. ते पुढे म्हणाले, एक महान ऋषी होते, अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया माता. अनुसूया माता अतिशय पतिव्रता आणि पवित्र स्त्री होती. तिच्या पतिव्रत धर्माची कीर्ती संपूर्ण जगात पसरली होती. देवांच्या पत्नींना तिचा हेवा वाटू लागला. त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना सांगितले की अनुसूया हिचे पतिव्रत मोडा. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश भिक्षुक रूपात अत्री ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी आश्रमात नव्हते. अनुसूया मातांनी भिक्षुकांचे स्वागत केले. तेव्हा त्या भिक्षुकांनी विचित्र अट ठेवली, आम्हाला भिक्षा द्या, पण निर्वस्त्र होऊन द्या. अनुसूया माता मोठ्या संकटात पडल्या, पण त्यांनी आपल्या पतिव्रत शक्तीने त्या 3 भिक्षुकांना लहान बाळामध्ये बदलले आणि मग त्यांना भिक्षा दिली. नंतर अत्री ऋषी आले आणि त्यांनी तपशक्तीने सर्व ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला की आम्ही तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्म घेऊ. त्यानंतर दत्तात्रेय यांचा जन्म झाला. दत्त म्हणजे दिलेला आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा पुत्र, म्हणून त्यांचे नाव दत्तात्रेय पडले. सिद्धमुनी पुढे सांगतात की दत्तात्रेयांनी पृथ्वीवर अनेक ठिकाणी तप केले, भक्तांना दर्शन दिले आणि लोकांचा उद्धार केला. ते सर्वत्र फिरत असत. त्यांना 24 गुरु होते. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, हरण, मासा, पिंगळा, कावडा, बालक, कुमारिका, साप, बाणकार, कोळी आणि भृंगी. त्यांनी प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकले. सिद्धमुनी म्हणाले, दत्तात्रेय हे योगीश्वर होते. ते संसारात राहूनही संसारात अडकले नाही. त्यांनी लोकांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य शिकवले. त्यानंतर सिद्धमुनी दत्तात्रेयांच्या पुढील अवताराबद्दल सांगतात. ते म्हणाले, दत्तात्रेयांनी पुढे 2 मोठे अवतार घेतले. श्रीपाद, श्री वल्लभ, नरसिंह, सरस्वती. हे दोन्ही अवतार लोकांच्या उद्धारासाठी झाले. प्रथम अवतार होता श्रीपाद वल्लभ. त्यांचा जन्म पिठापूर येथे झाला. ते लहानपणापासूनच अतिशय तेजस्वी आणि ज्ञानी होते. त्यांनी अनेक चमत्कार केले, भक्तांचे दुःख दूर केले आणि धर्माची स्थापना केली. दुसरा अवतार होता श्री नरसिंह सरस्वती. त्यांनी संन्यास, धर्म, वेद, ब्राह्मण धर्म पुन्हा स्थापन केला. त्यांनी गाणगापूर, औदुंबर, नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. सिद्धमुनी म्हणाले, हे दोन्ही अवतार दत्तात्रेयांचेच होते. त्यांच्या चरित्राचे श्रवण केल्याने मनुष्याचे पाप नष्ट होते. त्याला सुख, शांती आणि मोक्ष मिळतो. नामधारक अत्यंत लक्ष देऊन हे सर्व ऐकत होता. त्याच्या मनातील दुःख कमी होत होते.
त्याला गुरुमहिमा समजू लागला. तो म्हणाला, श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांची कथा सविस्तर सांगा. सिद्धमुनी म्हणाले, मी तुला पुढील अध्यायात त्यांच्या जन्माची कथा सांगणार आहे. श्रद्धेने ऐक. अशा प्रकारे सिद्धमुनी दत्तावतारांची माहिती देतात आणि पुढील कथेला सुरुवात करतात. अध्याय 2 मधील मुख्य संदेश. दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्वरूप आहेत. अनुसूया माताच्या पतिव्रतामुळे दत्तात्रेयांचा जन्म झाला. दत्तात्रेयांचे 24 गुरु होते. प्रत्येक गोष्टीतून ज्ञान घ्यावे. दत्तांचे 2 मुख्य अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती. गुरुचरित्र ऐकल्याने पाप नष्ट होतात. श्रद्धा आणि भक्ती अत्यंत महत्त्वाची. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.